अहो काय सांगू मंडळी, आज आमच्याकडे ऋतिकाचे डोहाळे जेवण झालं. आणि काय सांगू, एकदम धमालच. सकाळपासून घरात गडबड, सजावट, गाणं, नाच सुरूच. स्वयंपाकघरातनं तर आ हा हा, वरण भात भाजी, वा वा, एक नंबर वास येत होता सगळीकडून. पेढे, बर्फी, लाडू सगळं अगदी गोड गोड झालेलं. थोड्याच वेळात पाहुणे आले. मावश्या, काकू, आत्या सगळ्या थाटात ऋतिकाचं डोहाळे जेवण आहे म्हटलं की सगळ्यांची मज्जा दुप्पटच. फोटो सेशन सुरू झालं, सेल्फी सुरू झाले आणि पार्श्वभूमीला गाणं लागलं. कोणीतरी येणार येणार ग, असं गाणं लागलं की काय भारीच वातावरण. मग पेढा बर्फी काढण्याची वेळ आली आणि पेढा निघाला आणि ऋतिकाचा थोडा मूडऑफच झाला. पण सगळ्यांना आता वाट पाहायची होती फुगा फोडण्याची. आता सगळे कुजबुजत होते. पिंक आला तर मुलगी, ब्ल्यू आला तर मुलगा. कोणी म्हटलं मला फिलिंग आहे पिंक येणार, तर कोणी म्हटलं नाही ग, ऋतिकाच्या हातात फुगा म्हणजे नक्की ब्ल्यूच येणार. मग ऋतिकाने फुगा हातात घेतला. सगळे शांत. 1 2 3 फुगा फोडला आणि काय सांगू मंडळी, एकदम ब्ल्यू कलर. क्षणात सगळीकडे हशा, टाळ्या, आनंद, सगळे ओरडले राजकुमार येतोय. आणि पिंकचा फुगा तर बिचारा फुटलाच नाही. सगळ्यांनी त्याच्याकडे बघून हसून म्हटलं, अगं आपल्याला आता फुटायचं नाही, आता आपला नंबरच नाही. ऋतिका तर हसून हसून फुगली. सगळ्यांनी तिला पेढे भरवले, शुभेच्छा दिल्या आणि वातावरण एकदम गोड गोड झालं. खरंच अशा छोट्या छोट्या क्षणांनीच तर घरातला आनंद असतं. डोहाळे म्हणजे फक्त सण नाही, तर सगळ्या घरातला एक भावनांचा उत्सव असतो. तर मंडळी, तुम्हाला ही जर आमची गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.